नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्वसामान्य कुटुंबातनं लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलेलं, पण कुटुंबाची पूर्ण जबाबदारी अंगावर आल्यानंतर मिळेल ते काम करत मजल दर मजल संघर्षातून यशस्वीकरावर वाटचाल केली. श्री समर्थ रेस्टॉरंटचे मालक संतोष पांडुरंग बिलारे यांना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचा उद्योगरत्न पुरस्कार 3 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली महाराष्ट्र सदन या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी समर्थ रेस्टॉरंटचे मालक संतोष पांडुरंग बिलारे आहेत, तर त्यांच्याकडनं जाणून घेतोय. तुमचा अल्प परिचय सांगा. नमस्कार, मी संतोष बिलारे, राहणार वडगाव, व्यवसाय वडगावमध्येच करतो. बरं, व्यवसायाला कधीपासून तुम्ही सुरुवात केली? 2007मध्ये मी व्यवसायाला सुरुवात केली सर. बरं, व्यवसायाची सुरुवात करत असताना तुम्ही जे आहे आत्तापर्यंत आपल्या ह्या श्री समर्थ रेस्टॉरंट आहे, मटकी भेळ आहे, याच्या किती शाखा आहेत आणि कुठे कुठे आहेत? टोटल 6 शाखा आहे. वडगावमध्ये 3, कारला 1, तळेगाव 1 आणि देवरड 1, अशा 6 शाखा आहे. बरं, तुमचा जो जीवन संघर्ष आहे व्यवसाय सुरू करत असताना, त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. जीवन म्हणजे सुरुवातीला वडील गेल्यानंतर जी जिम्मेदारी पडली अंगावरती की भाऊ बहीण यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांचं पुढचं कार्यभाग, म्हणजे ह्या जिम्मेदाऱ्या पडल्यानंतर एक गोष्ट म्हणजे प्रत्येक याला वाटचाल करत असताना खूप अडचणी आल्या. पर अडचणीला मात देत आत्तापर्यंत या प्रवास इथपर्यंत आला माझा. बरं, मुंबई पुणे महामार्गाच्या बाजूला निलगिरीच्या झाडासमोर तुमचं प्रथम इस्त्रीचं दुकान होतं, त्यानंतर तुम्ही भेळीचं दुकान सुरू केलं आणि त्यावेळेस तुम्ही स्वप्न पाहिलं होतं की आज मी रस्त्याच्या बाजूला व्यवसाय सुरू केलेला आहे, पण रस्त्याच्या बाजूला मी जागा घेईन. आज तुम्ही 2 ठिकाणी जागा घेतलेल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणी तुमचे दुकान व्यवस्थित चालतात. त्याबद्दल काय सांगा? खरं सांगायचं म्हणलं ना सर, त्यावेळेस स्वप्न पण बघितलं नव्हतं की ह्या आत्तापर्यंत आपलं एवढं मोठं रोडच्या कडेला हॉटेल होईल आणि ते स्वतःचं होईल, हे स्वप्न नव्हतं. बरं, आज सद्गुरू कृपेने की आज समर्थ कृपे की दोन्ही रोडच्या दोन्ही कडेला हॉटेल झाले स्वतःचे. मला सांगा, तुम्हाला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचा उद्योगरत्न पुरस्कार नवी दिल्ली महाराष्ट्र सदनमध्ये तुम्हाला जाहीर झाला, त्यावेळेस तुम्हाला कसा आनंद कसा होता आणि तुमचा अनुभव काय होता? तो आनंद सर वेगळाच होता, सांगता यायचं पण नाही सर. की ज्यावेळेस आपल्याला समजलं की आपल्याला वडगाव सोडून बाहेर पुरस्कार मिळतो म्हणजे, आणि तो पण दिल्ली अशा ठिकाणी, त्यावेळेस तो आनंद म्हणजे एवढा झाला ना की मी पहिलं माझ्या पत्नीला सांगितलं की अरे असं झालं, काय करायचं, की तिकडे पुरस्कारासाठी बोलवतात. तर मला तर मी जमणार नाही एवढ्या लांब जायला, कधी वडगाव सोडून बाहेर, पुन्हा सोडून आपण बाहेर गेलोच नाही ना. तर म्हणलं कसं काय जायचं. बरं, तुमचा जो विमान प्रवास होता, त्या विमान प्रवासाचा अनुभव कसा होता? की हल्ली आपण सर्व ठिकाणी जातो, पण विमानाच्या प्रवासाचा अनुभव कसा होता? हो सर, विमानाचा प्रवास म्हणलं सांगायचं सर, आत्तापर्यंत कसं की आपण टू व्हीलरवरती प्रवास केलेला आणि विमानात कधी प्रवासाचा योगच नव्हता आलेला. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस विमानाचा प्रवास बसलो त्यावेळेस तो वेगळाच आनंद वाटला की आपण विमानात असं हवेमध्ये विमान उतरताना वेगळा, म्हणजे ते नाही का, एक भीती पण होती आणि तो आनंद पण वेगळा होता, तो सांगता पण यायचं नाही सर. बरं, आता मला सांगा की ज्या दिवशी 3 जानेवारी 2025ला तुमचा दुपारी जो केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार वितरण करण्यात आलं, त्या कार्यक्रमाचा अनुभव कसा होता, काय सांगाल? म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम आणि पहिल्यांदाच आपण तिथं गेलो. पहिला तिथं गेल्यानंतर तर ते तुला पाहिल्यानंतर एक भीती, बाबा स्टेजवरती बोलावल्यानंतर
की बाबा त्यांनी तुमचं वक्तव्य व्यक्त करा. बरंचसं वक्तव्य व्यक्त करायच्या वेळेस पण बाबा गेल्यानंतर कसं करायचं ते पण बोलता येईना, की एवढा मोठा कार्यक्रम एवढ्या स्टेजवरती बोलायला सांगितल्यानंतर बोलता पण नव्हतं येत, भीती वाटत होती. तर थोडासा आपला परिचय दिला आणि त्यांच्यानंतर त्यांनी कार्यक्रमाचं ते घेताना आपल्याला की तो थोडंसं वेगळा आनंद होता तिथला. ते संतोष पांडुरंग बिलारे संघर्षातून यशस्वी शिखरावर वाटचाल करत असताना प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक खंबीरपणे उभी राहणारी स्त्री म्हणजे त्यांची पत्नी आहे या ठिकाणी नेहा बिलारे. काय सांगाल, आज तुमच्या पतीला जो काही पुरस्कार भेटला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं? खूप आनंद वाटतोय. तर तुम्ही व्यवसायाची सुरुवात करत असताना एकदम सक्षम होऊन तुमच्या पतीच्या व्यवसायामध्ये हातभार लावता, त्यांचा व्यवसाय सांभाळता, तुम्ही आता स्वतंत्र एक दुकान सांभाळताय, त्याबद्दल काय सांगा? छान वाटतं. आता कसं होतं की आपण जे स्वप्न पाहिली नव्हतं त्याच्या पलीकडचं आपल्याला मिळतं आहे आणि ते आता समोर साक्षात आम्ही पाहतोय की बाबा एवढं गिरायकांचा प्रतिसाद वगैरे आपल्याला छान मिळतो. मग आपला ही एक स्त्री सेवा करण्याचा आम्हाला लाभ मिळालेला आहे आणि समर्थ कृपा आहे आमच्याकडे एवढी छान की आज आम्हाला ते छान वाटतं की आपल्याकडे कस्टमर येतात एवढे आणि भरभराटीने प्रतिसाद देतात, आल्यानंतर आपुलकीने बोलतात वगैरे आणि ती सेवा करायची खूप म्हणजे मनापासून इच्छा आहे आमची आणि आम्ही ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतो मनापासून. खरं सांगायचं म्हणलं ना, ह्या पुरस्कारामागं 100% प्राधान्य हिचं आहे. तर या व्यवसायामध्ये की तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या 6 शाखा आहेत, 6 शाखेमध्ये किती व्यक्तींना रोजगार दिलेला आहे? सर कमीत कमी 70-80 स्टाफ आहे आत्ता टोटल. तर पुढे जाऊन अजून स्टाफ वाढेल. मला सांगा की तुम्हाला हा एकदम नवी दिल्लीचा हा जो पुरस्कार भेटलेला आहे, या पुरस्काराबद्दल मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातले तुमचे जे ग्राहक आहेत ते तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी येतात, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? सर तो वेगळा आनंद असतो, लय म्हणजे वेगळं वाटतं एकदम. आज एवढे मोठी लोक येऊन आपल्याला शुभेच्छा देतात, म्हणजे ते स्वप्नात पण बघितलं नव्हतं की आपल्याला शुभेच्छा आणि हे होईल. आज खरंच म्हणजे आपल्या कामाची पावती मिळाली असं आपल्याला आज वाटतं. बरं, या पुरस्कारामुळं आणखी कष्ट करण्याची ऊर्जा मिळाली, काय सांगाल? सर खरंच ऊर्जा मिळाली, म्हणजे असंच अजून ताकदीने काम करावीशी वाटतं आता की बाबा हे कष्ट आणि इमानदारीने जर काम केलं आणि जर तर पुढं त्याचं म्हणजे आता काही युवक आहेत, या युवकांना तुम्ही काय संदेश देणार? तुम्ही संघर्षामधनं यशस्वी शिखरापर्यंत पोहोचलात, आज तुम्ही सक्षमपणे उद्योजक म्हणून नावारूपाला आलात, तुम्हाला उद्योगरत्न पुरस्कार भेटलेला आहे. तर युवकांना काय सांगाल की आजची युवा पिढी ही मोबाईल गेममध्ये अडकलेली आहे, कष्टाची कामं नको म्हणतात, अशा युवकांना काय सल्ला द्याल? म्हणजे आज मी सांगू शकतो की कोणी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय चालू करावा. व्यवसाय चालू केल्यानंतर ते व्यवसाय चालू केल्यानंतर बऱ्याचशा अडचणी येतात, त्याला मात करत कष्ट करा, कष्ट करून निश्चयाने जिद्दीने तो पुढे न्या आणि इमानदारीने कोणता पण व्यवसाय केला तर त्याच्यामध्ये काही अडचणी येत नाही. म्हणजे म्हणतात ना, फळाची अपेक्षा न करता जर कर्म करत राहिलं तर फळ उत्तम चांगलं मिळतं. तसंच आमच्या बाबतीत झालं की आम्हाला फळ आज त्याचा एकदम चांगले मिळाले. तर मला सांगा की तुमची कौटुंबिक परिस्थिती आहे, तुमची शेती जी आहे ती तुमच्याकडं आहे, काय नेमकं तुमचं उदरनिर्वाहाचं साधन? ज्यावेळेस तुम्ही लहान असताना तुमचे वडिलांचं छत्र हरवलं तेव्हापासूनचा संघर्ष असताना कसा होता? ज्यावेळेस वडिलांचं छत्र हरवलं त्यावेळेस आमची परिस्थिती लई नाजूक होती. आई धुणं भांड्यांची कामं करायची, त्यावेळेस बाबा ते बघूशी वाटत नसायचं बाबा आई धुणं भांड्याचं आणि आपण काय. तर 10वी नंतर शिक्षण सोडावं लागलं की एवढं 2-3 भावंड, आम्ही 2 भावंड आणि मी आणि आई. तर आईच्या ह्याच्यावर काही एवढं नव्हतं होत. मग मिळून तो जॉब करत गेलो, इस्त्री पेपर विक बऱ्याचशा कंपन्यांनी कामाला जो मिळून तो जॉब करत असताना
म्हणजे करता करत बाबा आज जॉबमध्ये काय हे होत नाही आहे म्हणलं, परवडत नाही आहे. मग त्यावेळेस तो मोबदला कमी मिळायचा. मग छोटासा कुठेतरी व्यवसाय चालू करू म्हणलं, तर छोटासा व्यवसाय चालू करण्यासाठी हवेच्या कडेला एक छोटीशी टपरी चालू केली 10 बाय 10ची. त्याच्यामध्ये आपण इस्त्री व्यवसाय चालू केला पहिल्यांदा. इस्त्री व्यवसाय चालू केल्यानंतर 1-2 वर्ष इस्त्रीचा व्यवसाय केला. इस्त्रीचा व्यवसाय करत असताना की बाबा आपण थोडंसं व्यवसाय वेगळा काहीतरी करू म्हणलं अजून त्याला जोडीला, तर आपण भेळीचा व्यवसाय चालू केला. भेळीचा व्यवसाय चालू करत असताना लोकांची अपेक्षा वाढल्या की संतोष भेळ विकते अजून वेगळं काहीतरी ते. मग भेळ संग चहा, मिसळ, वडापाव असे बरेच आयटम चालू केले आणि ते चांगले चालले. म्हणजे चांगले 1 ते 2 नंतर आम्ही त्यानंतर स्वतःचे हॉटेल घेतलं. मोठं हॉटेल घेतल्यानंतर तिथं भेळ मिसळचे 2 हॉटेलं चालू केल्यानंतर लोकांचं की संतोष अजून तू काहीतरी वेगळं कर, म्हणजे जेवण चालू कर. तर आम्ही आज 2024ला हवे ठिकाणी माळीनगर ठिकाणी व्हेज रेस्टॉरंट चालू केलं. व्हेज रेस्टॉरंट म्हणजे प्युअर व्हेज, पूर्ण लोकांना चांगलं आणि सात्विक जेवण मिळेल अशी सोय आम्ही इथं ह्या ठिकाणी करून दिली. तर कुठल्याही तरुणाकडे जिद्द, चिकाटी, सातत्य, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची जर वृत्ती असेल तर तो यशस्वी होतो. हे उदाहरण मावळ तालुक्यातील जो संतोष पांडुरंग भिलारे हा एक संघर्ष करणारा युवक आणि या युवकाला नवी दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाउंडेशनचा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान झाला आणि सर्व स्तरातनं त्याचा आज कौतुक होतं आहे. या ठिकाणी अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनेक जण येऊन भेटतात, अनेक तरुणांना मार्गदर्शन, तुम्ही अनेकांना मार्गदर्शन पण केलं व्यवसायाबद्दल, काय सांगाल? किती तरुणांना केलं? बरेचसे व्यवसायांना म्हणजे माझे मित्रपरिवार, माझे नातेवाईक त्यांना व्यवसायाबद्दल मार्गदर्शन पण केले आणि व्यवसाय पण चालू करून दिले, जेणेकरून बाबा तुम्ही व्यवसाय करा. म्हणजे इथून पण आणि सगळ्यांना मी सांगतो की कामाची लाज न बाळगता छोटं मोठं कोणता पण व्यवसाय करा आणि तो शेवट आपण चांगल्या मार्गाने केलं की चांगले त्याचे फळ मिळतं. गरिबीमध्ये जगत असताना, इतरांचं जगणं जाणून घेत असताना तुम्ही अनेक अनाथ आश्रम आहेत, वृद्ध आश्रम आहेत, यांनाही मदतीचा हात देताय. तर तुमचा जो उपक्रम आहे, अनाथ आश्रमामधली मुलं आहेत त्यांना तुम्ही तुमच्या श्री समर्थ रेस्टॉरंटला बोलवता आणि मनसोक्त त्यांना मेजवानी देता, याबद्दल काय सांगा? सर म्हणजे सांगायचं म्हणलं ना, जी परिस्थिती आपण पाहिलेली आहे तर ती परिस्थिती त्यांच्या कोणाच्या वाट्याला नाही यावं बाबा. त्याने एक दिवस त्यांनी पण त्याचा आनंद चांगला घ्यावा. म्हणजे त्यासाठी आम्ही अनंत मुलांना दर 1 महिना, 6 महिने, 2 महिने, 3 महिन्याने हॉटेलला येऊन त्यांना बोलवतो. म्हणजे एक जेवणाचा, एक नाश्त्याचा असा उपक्रम त्यांच्यासाठी हे करतो आम्ही ठेवतो आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून तो आपण जपला जातो बाबा की आपल्याला एक कर्तव्य आहे, समाजासाठी काहीतरी करायचं, तर अशा माध्यमातून तो उपक्रम आम्ही लाभवतो. आज या ठिकाणी उद्योगरत्न पुरस्कार प्राप्त संतोष पांडुरंग भिलारे यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी चेतन महाराज नांगरे आलेले आहेत. काय महाराज, काय शुभेच्छा द्या? खरं म्हणजे आज संतोष भाऊचं काम बघून फार आनंद वाटला. खरं सांगायचं, वय माझं खूप कमी, 15 वर्षाच्या प्रवासामध्ये आपल्या डोक्याला किती केस आहेत तेवढी लोकं आम्ही बघितली आणि इथं आल्यानंतर जो संतोष भाऊचा आदर आहे, जी संतोष भाऊची नम्रता आहे, ती खरोखर पाहून फार आनंद वाटतो आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, इवलेश्वर रूप लाविले द्वारी त्यांचा वेलू गगनावरी, मोगरा फुलाला फुलाव्याची ताकींबर कळयसी आला. या वृत्तीप्रमाणे मला कळलं का एक छोटंसं रोपटं होतं, छोटीशी वेल होती, पण त्याला वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी संतोष भाऊनं केला आणि त्याचा मोगरा खूप मोठा असा फुलला आणि त्यांना या ठिकाणी युवा उद्योजक म्हणून दिल्ली या ठिकाणी केंद्रीय न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान झाला. मलाही फार आनंद वाटला. योगायोग काही गोष्टी या लिहून ठेवलेल्या असतात भगवंतानं आणि त्या घडत असतात. आपलाही परिचय 4-5 वर्षापूर्वी याच भागामध्ये झाला आणि पुन्हा एकदा
आमच्या सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेनं, त्र्यंबकराज भगवानच्या कृपेनं, जिथं मी शिकलं माऊली ज्ञानोबरायांच्या आळंदी माऊलीच्या कृपेनं हा संतोष भाऊच्या दर्शनाचा योग आला. फार आनंद वाटला. मी त्यांना शुभेच्छा देतो. अजून त्यांच्या जीवनामध्ये अशीच प्रगती होऊ मी त्र्यंबकराज भगवानकडे प्रार्थना करतो, पंढरीश पांडुरंगाकडे प्रार्थना करतो आणि त्यांना मी या ठिकाणी खूप अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. संतोष पांडुरंग भिलारे याच्या संघर्षाला मावळ 24 तासकडनं सलाम. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.